कांद्याला बाजारभाव मिळावा यासाठी आज पुणे जिल्ह्यातील मनसर या ठिकाणी खरं तर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं होतं। या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला। रास्ता रोको करण्यात आल्यानंतर पोलिसांनी खरं तर जे आंदोलनकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांना खरं तर ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतं। आपल्यासोबत खेडचे आमदार बाबाजी काळे आहेत। खरं तर आज आंदोलन होत असताना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले। मुळातच वरून म्हणजे सत्ताधाऱ्यांचे आदेश असल्याशिवाय पोलीस तर काही ताब्यात घेत नाही आहेत। हे शेतकऱ्यांसाठी आंदोलन आहे, कोणते काही आम्ही दुसरे गुन्हे केलेले नाही आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आंदोलनाचा भाग होता। काही ठिकाणी ॲम्ब्युलन्स अडकल्यामुळं त्या ठिकाणी फसवणूक झाली आणि आम्हाला बाजूला गेलं आणि त्या निमित्तानं पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत। तर माझं पोलीस प्रशासनाला म्हणण्यापेक्षा शासनाला विनंती आहे की आम्ही शेतकऱ्यांसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो, परंतु काही झालं तरी शेतकऱ्यांना न्याय द्या। 25 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कांदा घातलेला आहे त्यांनासुद्धा त्याप्रमाणे हमीभावातला मंजूर झाल्याच्या नंतर फरक मिळावा, एवढीच आमची अपेक्षा आहे। खरं तर गेले कित्येक वर्षाचा कांद्याचा प्रश्न अडचणीत आहे, कारण की शेतकऱ्याच्या कांद्याला पिकाला बाजारभाव नाही आहे। काय नक्की अडचणी आहेत, कशामुळे ह्या कांद्याला पिकाला बाजारभाव मिळत नाही? आता हे शासनालाच माहिती, वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी शासनाकडं आर्थिक तरतूद होती, परंतु शेतकऱ्यांसाठी जर कांद्याला आर्थिक तरतूद केली तर आपलाच महाराष्ट्राचा शेतकरी या ठिकाणी थोडं 2 रुपये खर्चाचे त्याला मिळतील, थोडा नफा मिळेल, कुटुंब सदन होईल, कुटुंबातून मुलं त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून असतील, व्यवसायाच्या नोकरीच्या माध्यमातून असतील, पुढे जाईल। आणि आत्ताच रोहितदादांनी सांगितल्यानुसार खेडी ही सदन होतील आणि लोकांचे प्रश्न सुटतील। पण खेड्यांकडे शेतकऱ्यांकडे जर सत्ताधाऱ्यांचं लक्षच नसेल तर त्यात सत्ताधाऱ्यांना भविष्यकाळात हाच शेतकरी बांधव या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आता आज कॅबिनेट बैठक होती, बैठकीमध्ये काय निर्णय आला? कारण की मुख्यमंत्र्यांनी प्रेस घेऊन सांगितलं की आम्ही केंद्र सरकारकडे कांद्याला बाजारभाव मिळावा यासाठी मागणी करत आहोत। मुळात हे सरकार फक्त दिशाभूल करते। आंदोलनाच्या दिवशी सांगते की आम्ही उद्या केंद्राकडे चाललो आहे, परंतु केंद्राकडे ही मंडळी आत्ता MLCच्या जागा वाटपाच्या संदर्भात गेली होती। केंद्राकडे कोणत्याही स्वरूपाचा शेतकऱ्यांचा प्रश्न यांनी मांडलेला नाही आहे। माझी शासनाला मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे, पणन मंत्री असतील, की आपण आवर्जून शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे मागणी करा आणि शेतकऱ्यांना 25 रुपयापर्यंत हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करा। हा शेतकरी बांधव त्याची उतराई नक्कीच आपली करेल। की ज्यामध्ये पाहिलं की खरं तर हे सरकार दिशाभूल करणारं सरकार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या कांद्याला 25 रुपये बाजारभाव मिळावा अशीच मागणी या ठिकाणी आमदार बाबाजी काळे यांनी केलेली पाहायला मिळते। त्यामुळे अभिजित साहेब सुनील टिकले, TVN मराठी, मनसर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।